Hello student, how are you? Kashat? Today we are going to write a letter in English. Barabar? Informal letter and formal letter. There are two types of letter is there. Informal letter and formal letter. Question paper मध्ये write a letter to your father, write a letter to your mother, write a letter to your friend आणि पॅरेग्राफ दिलेला असतो त्याच्यातून तुम्ही सेंटेन्सेस सिलेक्ट करायचे आणि लिहायचे. खूप सोपे. यू हॅव टू स्पीक इंग्लिश, नाही का? इंग्लिशचे वाक्य तुम्ही शिकलात आता. छोटे छोटे वाक्य करायचे आणि लिहायचे. उजव्या बाजूला XYZ हा ॲड्रेस दिलेला असतो. आयडियल इंग्लिश स्कूल, नाला सोपारा, पालघर 401-223 पिनकोड लिहायचा दिलेला असतो आणि डेट 15 ऑगस्ट 2025 किंवा 24 जी दिलेली असेल ती लिहायची. मित्र, माय डिअर फादर, असं प्रत्येक एक मार्क. माय डिअर फादर, धिस मॉर्निंग आफ्टर म्हणजे या सकाळनंतर, आज सकाळनंतर. धिस मॉर्निंग आफ्टर द इंडिपेंडन्स डे फ्लॅग. इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे ना. अँड हॉइस्टिंग पॅराडे आवर क्लास टीचर अनाऊन्स. आवर म्हणजे आमच्या वर्ग शिक्षकांनी घोषणा केली. काय केली? अ ट्रेप टू द नागझिरा सँक्च्युअरी. नागझिऱ्याला एक ट्रिप अरेंज केलेली आहे असं घोषणा केली आमच्या वर्ग शिक्षकांनी. आणि मग तो काय म्हणतो? आय वुड लाईक टू गो. मला जायला आवडेल. इट विल कॉस्ट. किती कॉस्ट आहे? इट विल कॉस्ट अबाउट 1500 रुपीज ओनली. असं लिहिण्याची पद्धत आहे. फॉर लॉजिंग अ लोकल स्कूल इज देअर. म्हणजे राहण्यासाठी एक शाळा तिथे आहे, स्कूल आहे. 2 टीचर्स विल बी अकंपनी अस. 2 शिक्षक आमच्या बरोबर आहेत. यू हॅव टू सेंड मी अ रिटर्न लेटर ऑफ परमिशन. यू हॅव टू सेंड मी अ रिटर्न लेटर ऑफ परमिशन. म्हणजे मला परवानगीचं एक लिखी पत्रक पाठवा. ॲज वेल ॲज, आणि दुसरं काय पाठवा? ॲज वेल ॲज द अमाऊंट रिक्वायर्ड फॉर द ट्रिप. ॲज वेल ॲज द अमाऊंट रिक्वायर्ड म्हणजे जी ट्रिपला आवश्यक अमाऊंट आहे ती पण पाठवा. आणि रिटर्न लेटर परवानगीचं पाठवा. छोटं छोटं वाक्य. आय होप दॅट यू विल ग्रँट मी द परमिशन ॲज सून ॲज पॉसिबल. आणि मला अशी आशा आहे की तुम्ही लवकरात लवकर मला परमिशन किंवा परवानगी पाठवाल, आहे की नाही? म्हणजे आय होप, मला असे आहे, यू विल ग्रँट मी परमिशन ॲज सून ॲज पॉसिबल. विश यू अँड ऑल ॲट होम. विश यू ऑल ॲट होम अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे. विश यू ऑल अ फॅमिली व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे. Give my love to all, especially to mother. Especially काय? To mother. And little Moni, yours loving son XYZ. ओके, अशा प्रकारचं लेटर लिहायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र हो. कारण लेटर 5 मार्काचं आहे. तुम्हाला इंग्लिश सेंटेन्स येतात, नाही का? आणि इंग्लिश येत असल्यामुळं तुम्ही व्यवस्थित करता. ओके, थँक्यू, बाय.